आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा, आमच्या राजाच्या राजमाता प्रभूच्या प्रभू, अरे तुमचे शब्द आणि आमचे विचार तुला मान्य असू दे. देवपा तुझं गौरव तू अगोदर करून घे. हे प्रभू तुझी कृपा अनुग्रह आम्हाला करू. हे देवपा तुझं वचन आम्हाला समजावून सांग. आणि हे प्रभू ते आमच्या अंतःकरणात रुजून देवपा त्याला पवित्र आत्म्याची फळ यायचं असं तू तयारी सर्व काही तुझ्या गौरवासाठी असू दे. काय चुकल्या देवपा तू अवलक्षण आहे. तिला हा प्रार्थना करण्यात येणारा प्रभू शिकून दरे वापरून वापरा. हा नेम आज आपण शुभवर्तमान वाचलेला आहे. मार्ग शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 1 ते 6 ही योजना आपण वाचलेली आहे. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त त्याचं गाव जे आहे नासरेत या ठिकाणी येतो. नासरेत हे जे त्याचं गाव आहे या ठिकाणी तो प्रभू श्री ख्रिस्त येतो. आणि पहिल्याच वचनामध्ये काय सांगितलंय पहा. मग तो तिथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. व येशू ख्रिस्त नासरेतात आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे मागे आले. म्हणजे शिष्य आहेत ते येशू ख्रिस्ताच्या मागे मागे चालतात. शिष्य आहेत ते येशू ख्रिस्ताच्या मागे मागे चालतात. मग येशू ख्रिस्त कुठे गेला माहिती आहे? नासरेतमध्ये सभास्थानामध्ये म्हणजे आजचं चर्च त्यामध्ये गेला. आणि शिष्य पण त्याच्या मागे मागे कुठे गेले? सभास्थानामध्ये म्हणजे चर्चमध्ये. जे येशू ख्रिस्ताच्या मागे मागे चालतात ते येशू ख्रिस्ताचे शिष्य असतात. येशू ख्रिस्त चर्चमध्ये गेला, त्याचे शिष्य चर्चमध्ये गेले. जे त्याच्या मागे मागे चालतात ते येशू ख्रिस्ताचे शिष्य असतात. आज आपल्या मंडळीमध्ये प्रभू श्री ख्रिस्त आहे. कारण देवाचं वचन असं सांगतं हबक्कूकमध्ये 2रा अध्याय आणि 20वा वचन, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. म्हणजे अख्खी पृथ्वी स्तब्ध राहिली पाहिजे का? परमेश्वर मंदिरामध्ये आहे, आपण मंदिरामध्ये आलं पाहिजे. आणि जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत ते मंदिरामध्ये येतात. पहिल्या वचनाप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मागे मागे त्याचे शिष्य गेले. तसं परमेश्वर जर आपल्या पवित्र मंदिरात मध्ये आहे आणि शब्दाचा एकच दिवस जर नेमून आपला दिलेला आहे देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी, तर त्या दिवशी आपण वेळ काढून चर्चमध्ये वेळेच्या आधी यायला पाहिजे. तर आपण कोण आहोत? येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, देवाचे शिष्य. मग 2ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो सभास्थानात शिकू लागला. पुष्कळ लोक त्याचे शिक्षण ऐकून थक्क झाले. त्याच्या हातून केवढी महत्कृत्य घडत होती. पण तो इतकं काही प्रभावीपणे शिकवत होता प्रभू श्री ख्रिस्त, कारण अगदी कधी न ऐकलेल्या गोष्टी ते ऐकत होते. कारण जे पाहिलं नाही ते आहे स्वर्गाचं राज्य, ज्याच्याविषयी ऐकलं नाही ते आहे स्वर्गाचं राज्य. पण येशू ख्रिस्ताला माहिती आहे, येशू ख्रिस्ताने ते स्वतः पाहिलेला आहे. तो तिथूनच आलेला आहे, तिथूनच उतरलेला आहे. त्यामुळे त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगितल्या ज्या कधी पाहिल्या नाहीत, ज्या कधी ऐकल्या नाहीत, तेव्हा लोक थक्क व्हायचे आणि त्यांना वाटायचं काय हे ज्ञान कुठून याला प्राप्त झालं. आणि तो मनुष्य जरी होता तरी तो देवाचा पुत्र होता आणि त्यामुळे तो चमत्कार करायचा, लोकांना बरे करायचा, भूतग्रस्तांना बरे करायचा, आंधळ्यांना दृष्टी द्यायचा आणि कुष्ठरोग्यांना ठीक करायचा, बरं करायचा आणि पक्षघातांना ठीक करायचा, गेलेल्यांना उठवायचा, नाही का? मग तो जरी मनुष्य होता तरी देवाचा पुत्र होता त्याच वेळेला. आणि म्हणून त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. पण हे लोक काय म्हणतात? नासरेतातले लोक काय म्हणतात? हा सुतार, हा मरियेचा मुलगा, त्याचे भाऊ योसेफ वगैरे शिमोन
त्याच्या बहिणी आपल्यामध्ये आहेत, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये होत्या त्या तेव्हा. आणि येशू ख्रिस्ताला वाईट वाटलं. का बरं वाईट वाटलं? हा सुतार असं म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला हिणवलं. येशू ख्रिस्ताला वाईट वाटलं याचं कारण की त्यांनी येशू ख्रिस्ताला फक्त मनुष्य म्हणून स्वीकारलं. मनुष्य, तो मनुष्य म्हणून येशू ख्रिस्ताला त्या नासरेतातल्या लोकांनी स्वीकारलं, देवाचा पुत्र म्हणून स्वीकारलं नाही. जरी त्यांनी इतके चमत्कार केले, त्यांना माहिती आहे, त्यांनी पाहिले. कारण इथं लिहिलेलं आहे की केवढी त्याच्या हातून महत्कृत्य होतात, त्याच्या हातून केवढी महत्कृत्य होतात. मग त्यांनी बघितले, त्याचं शिक्षण ऐकून ते थक्क झाले. त्यांनी ऐकलं त्याचं शिक्षण, हा कुठल्या गोष्टी बोलतो. मग ते अडखळायला नाही पाहिजे होते. त्यांनी असं म्हणत बोलतो, अरे खरंच हा देवाचा पुत्र आहे, कारण असं आम्ही कधी ऐकलं नाही, असं कधी पाहिलं नाही. परंतु ते म्हणतात हा सुतार, हा मरियेचा मुलगा. म्हणजे त्यांनी नासरेतातल्या लोकांनी येशू ख्रिस्ताला फक्त एक मनुष्य म्हणून स्वीकारलं, फक्त एक मनुष्य. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा मनुष्य म्हणून जन्मला होता, तेव्हाच तो पूर्ण मानव आणि पूर्ण देव होता. ॲट ए टाइम, त्याच वेळेला तो पूर्ण मानव होता आणि त्याच वेळेला तो पूर्ण देवही होता. आपल्याला आठवतं का? मनुष्य म्हणून पण आपल्याला काही गोष्टी त्याच्या समजल्या. मनुष्य की बाबा कशावरून आपल्याला वाटते की तो एक मनुष्य आहे. मनुष्याचे सर्वसाधारण स्वभाव, सर्वसाधारण ज्या मनुष्याच्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये दिसल्या. सांगा बरं, काय तुम्हाला आठवते का? एक मनुष्य म्हणून येशू ख्रिस्ताने काय केलं? मनुष्य, एक सिंपल मॅन, सांगा काय आठवते का तुम्हाला? तो झोपला, बरोबर, कुठे? तारवामध्ये, गॅलिल समुद्रामध्ये पलीकडे जाताना मोठं वादळ आलं आणि तेव्हा तो काय होतं, गाढ झोपी गेले होते. हे मनुष्याचं हे आहे ना, चिन्ह आहे की बाबा मनुष्याचं एक गुण आहे की तो गाढ झोपी जातो. मनुष्य झोपतच नाही असं पण मनुष्य आहे, झोपतच नाही. झोप लागली नाही तरी कुठंतरी कधीतरी झोप लागतेच आपल्याला. जरी काम केलं 12 तास 24 तास तरी कुठंतरी आपण झोपतो. तर मनुष्याचा एक स्वभाव आहे, गुणधर्म आहे की मनुष्य झोपतो. येशू ख्रिस्त मनुष्य होता हे याच्यावरून आपल्याला दिसतं की बाबा तो तारवामध्ये गाढ झोपी गेला, थकला होता ना तो. दिवसभर प्रवचन, दिवसभर असंख्य रोगी आणि दिवसभर त्यांना संदेश द्यायचा, उपदेश द्यायचा, त्यांना स्पर्श करायचा, त्यांना बरं करायचं. दिवसभरच्या या गोष्टींमुळे तो थकला आणि संध्याकाळी उशिरा ते लोक निघाले तारवांपासून. आणि मग तो तारवामध्ये बसल्यावर पडून काय केला, मला उशी घेतली आणि तो झोपला. मग येशू ख्रिस्त मनुष्य होत आहे आपल्याला दिसून येते या गोष्टीवर. आणखी एखादं उदाहरण आठवतं? स्वभाव जेवत होता, करेक्ट, जेवत होता आहे ना. त्याला घरी बोलवलं शिमोनाने, तेव्हा तो घरी जेवायला गेला, किंवा लाजारसाच्या घरी गेला. मार्था भरपूर स्वयंपाक करत होती, तिथे तो जेवत होता. अगदी सुंदर उत्तर दिलं तिथं, अगदी बरोबर आहे तुमचं की तो जेवण करणं हे मनुष्याचा एक स्वभाव विशेष गुणधर्म आहे. जेवल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. अजून काय? तो रडला है ना, कुठे? लाजारसाच्या कमरेच्या तिथे गेला. येशू ख्रिस्ताला खूप वाईट वाटलं, कारण लाजारस येशू ख्रिस्ताचा मित्र होता आणि त्याला इतकं वाईट वाटलं की तो रडला. मनुष्याचा स्वभाव आहे, तो गुणधर्म आहे. आपल्या जेव्हा दुःख होतं तेव्हा आपोआप आपल्या डोळ्यातून काय होतं, अश्रू येतातच. कितीही कडक असू दे, कितीही कठोर असू दे, परंतु त्याला दुःख होतं तेव्हा त्याच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येतो. हे मनुष्याचे स्वभाव, गुणविशेष आपल्याला येशू ख्रिस्तामधून दिसतो. त्याच वेळेला तो देव म्हणून, देवाचा पुत्र म्हणून
देव म्हणून काही गुणधर्म दिसले का आपल्याला? तो परमेश्वर आहे असं पण त्यांनी त्याच्या या मनुष्याच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. ही इज द ऑलमायटी गॉड. काय आठवतं? हा, आंधळ्यांना दृष्टी दिली, विधवेच्या मुलाला मेलेल्यातून बरं केलं, लाजाराला मेलेल्यातून उठवलं. हा, तर हे जे हा हे जे चमत्कार आहेत ना बाकीचे, आंधळ्याला दृष्टी दिली, पक्षघाताला बरं केलं, मेलेल्याला उठवलं, हे संदेश त्यांनी पण केलेले. आपल्याला माहित असेल आलिशाने पण मेलेल्याला उठवलेलं आहे, संत पौलाने पण मेलेल्याला उठवलेलं आहे, एलियाने पण मेलेल्याला उठवलेलं आहे, आणि त्यांनी पण रोगी बरे केलेले आहेत, नामान कोणाचं पोट घाललेलं आहे. म्हणजे हे जे रोग्यांना बरं करणं एक संदेशता, त्याचे गुण आहे. संदेशता, देवाचा निरोप सांगणं, देवाच्या आशीर्वादाने चमत्कार करणं, हे संदेशता. तो संदेशता म्हणून पण होता येशू ख्रिस्त. आणि देव म्हणून अगदी बरोबर सांगितलं शास्त्रांनी की तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी सुद्धा उठला. तो पुन्हा मरण्यासाठी नाही, तो सार्वकालिक जीवन जगण्यासाठी उठला. हे देवाचं एक त्याचं गुणधर्म आहे, देवाचा गुणधर्म आहे की तो देव आहे, देवाचा पुत्र आहे. आणखी काय एखादं उदाहरण सांगा. आपला बायबलचा अभ्यास चांगला आहे. देव म्हणून आपल्याला वाटतं की बाबा येशू ख्रिस्त हा देव आहे. या गोष्टींमध्ये पहिला आपण बघितले की तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. हा पाण्याचा द्राक्षरस हा एक चमत्कार आहे, तर ते संदेश त्यांनी पण केलेले आहे. ते संदेश त्याचे गुण झाले, चमत्कार करणं वगैरे. पण देव की जे इतरांनी कोणी केलेलं नाही आणि झालेलं नाही, अशा काही गोष्टी आहेत. देव हा तुसावर आपलं बलिदान दिलं. ओके, हा, तुसावर आपलं बलिदान दिलं. ह्यामध्ये तो तारणारा म्हणून दिसून येतो आपल्याला. काय म्हणून दिसून येतो? तारणारा. तारणारा, तारण्यासाठी तो तुसावर बलिदान केलं, तारण्यासाठी आपलं पवित्र शुद्ध रक्त त्याने अर्पण केलं, आणि त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये त्या आपल्या पापांची क्षमा झाली. यामध्ये तो तारणारा आहे हे आपल्याला दिसून येतं. तारणाऱ्याचा गुण तुम्ही सांगितला. येशू ख्रिस्त हा तारणारा पण होता, येशू ख्रिस्त हा संदेष्टा पण होता, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता. तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून उठला. आणखी एक गोष्ट त्यांनी काय केलं? पापांची क्षमा केली. पक्षघाती मनुष्य नाही का बाधेवरून सोडला त्याच्या मुलीमध्ये कवलं काढून, चप्पल काढून, आणि येशू ख्रिस्त म्हणाला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पापांची क्षमा करण्याचा अधिकार कोणाला? फक्त देवाला. कोणाला आहे? फक्त देवा. म्हणजे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तो मनुष्य असतानाच तो काय होता? पूर्ण देव पण होता. तो मनुष्य असताना काय होता? पूर्ण देव पण होता. आणखी एका उदाहरणावरून आपल्याला कळून येतं, रूपांतराच्या पर्वतावर त्याचं रूपांतर झालं, आणि त्याच्याबरोबर बोलायला मोशे आणि एलिया आले. असं कधी झालं नाही. तर तो त्यावेळेला पूर्ण परमेश्वर होता. कोण होता? पूर्ण परमेश्वर. मनुष्य म्हणून जगत असताना तो पूर्ण परमेश्वर पण होता. का तर त्याचं रूपांतर झालं, का तर तो तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पुन्हा उठला, आणि का तर त्याने काय केली? पापांची क्षमा. तो मनुष्य होता हे आपण पाहिलं. तो रडला, त्याला भूक लागली, तो झोपी गेला. तो देव होता हेही आपण पाहिलं त्याच वेळेला, कारण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्याने पापांची क्षमा केली, आणि तो रूपांतरित झाला. देवाची स्तुती आहे. तो तारणारा होता हेही आपण पाहिलं, कारण वधस्तंभावर त्याने आपलं पवित्र आणि शुद्ध रक्त अर्पिलं. योहानाचं पत्र 1 अध्याय 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आता 1 योहान 1 अध्याय 7वं वचन. 1 अध्याय 7वं. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7वं. पण जसा तो प्रकाशात आहे
हा जसे जर आपण प्रकाशात चालत असतो तर आपण एकमेकांबरोबर सहभागीदार आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. हा, त्याचा पुत्र प्रभू येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो. म्हणजे तो मनुष्य होता, तो देवाचा पुत्र होता, तो तारणारा होता. कारण त्याच्या रक्ताने आपल्याला काय झालेलं आहे, पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि पापांची क्षमा करणारा म्हणजेच तो तारणारा. जन्माच्या वेळेलाच देवदूतांनी सुवार्ता सांगितली होती काय, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तारणारा म्हणजे आपल्या पापांची क्षमा करणारा तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हासाठी कोणीही बाळांसाठी गुंडाळलेले आणि गव्हाणीत निघवलेले असे एक बालक तुम्हा आढळले. मग तो तारणारा होता हे आपल्याला बायबल सांगतं. आणि तारणाचं काम त्यांनी वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. तो मनुष्य होता, तो देवाचा पुत्र देव होता, तो तारणारा होता, तो संदेष्टा होता. कारण त्याने जुन्या करारातल्या संदेष्टांसारखे मोठे मोठे चमत्कार काय झालेले आहेत, केलेले आहेत. आणि त्याचं नाव येशू हे आधीच ठरवून सांगितलं होतं की तू त्याचं नाव येशू ठेव. जन्माच्या आधीच ते पवित्र आत्म्याने सांगितलं होतं, तू त्याचं नाव काय ठेव, येशू ठेव. म्हणजे तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल. येशू या नावाचा अर्थ तारणारा. मग इब्री भाषेमध्ये जर बघितली येशू, याला येशूला यशुआ म्हणतात. यशुआ, यशुआ, यशुआ. य म्हणजे यहोवा आणि शुआ म्हणजे तारणारा. यहोवा तारणारा, यशुआ. यहोवा, यहोवा, शुआ तारणारा. यहोवा तारणारा. यहोवा म्हणजे परमेश्वर, जो कोण आहे, तारणारा म्हणून आलेला आहे. म्हणजे नासरतातल्या लोकांनी काय केले, सुद्धा हा मरियेचा मुलगा फक्त त्याला एक मनुष्य म्हणूनच स्वीकारला. पण तो तारणारा आहे, तो संदेष्ट आहे, तो देवाचा पुत्र आहे. या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाही. तो याजक पण आहे. कशावरून आपल्याला दिसून येते की तो याजक आहे? बायबल मधल्या कुठल्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येते की तो याजक आहे? हा, सभास्थानात शिक्षण देत असते. बरोबर, ही एक गोष्ट आहे. व्हेरी गुड. सभास्थानात तो शिकवण देत असतो. शास्त्री, फरुशी, याजक यांना सभास्थानामध्ये शिकवण देण्याचा अधिकार आहे. व्हेरी गुड. सभास्थानामध्ये शिकवण तो देत असतो. आणखी तुम्हाला वाटतंय की हो हा याजक आहे म्हणून? छान उत्तर देत ना तुम्हाला बक्षीस द्यायला, इतकी छान उत्तरं दिली. सभास्थानामध्ये शिकवण देतात. एक, तो याजक होता म्हणून. आणखी सांगा, आणखी काय केलं त्याने याजक म्हणून? बरं, ठीक आहे. संदेश झाल्यानंतर आपण काय करणार आहे इथे चर्चमध्ये? कुठला विधी असतो? प्रभोजन विधी आहे ना. मग येशू ख्रिस्तान दिलं का प्रभोजन? दिलं ना. हा, शेवटी दिलेच नाही. हा, वाडीवरच्या खोलीमध्ये शिष्याला प्रभोजन दिलं ना, भाकर मोडली आणि है ना, द्राक्षरस दिला आहे की नाही. तर प्रभोजन दिलं म्हणजे तो कोण आहे? याजक आहे. आणि त्याच्याविषयी आधीच लिहिलं होतं की मल्कीसदेकीच्या संप्रदायाप्रमाणे तो युगायुगीचा याजक आहे. आणि आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये पण येशू ख्रिस्ताच्या हातून प्रभोजन घ्यायचं आहे. माहिती आहे तुम्हाला? येशू ख्रिस्त म्हणतो ना, स्वर्गीच्या राज्यात जाऊपर्यंत हा द्राक्षेचा उपज मी पुन्हा घेणार नाही. तो प्रभोजन देतानाच म्हणतो. म्हणजे आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातून काय घ्यायचं आहे? प्रभोजन घ्यायचं आहे. तर त्याने शिष्यांना प्रभोजन दिलं. यावरून तो काय दिसतो? तो एक याजकही आहे, युगायुगीचा याजक आहे. देवाची स्तुती असते. आपल्याला समजलं पाहिजे येशू ख्रिस्त काय आहे ते. फक्त मनुष्य म्हणून जर घेतलं आपण, व्हेरी रॉंग, व्हेरी रॉंग. जी नासरेतकरांनी चूक केली, तो मनुष्य आहे.
नाही, तो संदेशता आहे, तो तारणारा आहे, तो देव आहे, देवाचा पुत्र आहे, तो युगानियुगीचा याजक आहे, तो राजा पण आहे. प्रकटीकरणमध्ये लिहिले 19 अध्याय 16 वचन. बघा, प्रकटीकरण 19:16. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू असं लिहिलेलं आहे. देवाची सूचना. मग राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग आपल्याला कसं दिसून येतं की तो राजा आहे? तुम्हाला काय आठवतं सांगा उत्तर. आजचा आपला संदेश ओनली क्वेश्चन आन्सर मध्येच चालू आहे, पण तुम्ही छान उत्तर दिले. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. हा, जन्माला आला तेव्हा ते मागे लोक शोधत आले की राजा कुठे जन्माला आहे की नाही. देवाची स्तुती असो, बरोबर उत्तर आहे. अजून त्याच्या जीवनावरून आपल्याला कुठे दिसून येतं की तो राजा आहे? बरोबर उत्तर आहे. थँक्यू. तो राजा आहे असं आपल्याला त्याच्या जीवनावरून कुठे दिसून आलं का? हा, करेक्ट. गाडीच्या शिंगरावर बसून तो येरुशलेमकडे गेला ना, बेतपगेपासून. आणि होसांना होसांना म्हणून दोन्ही बाजूला लोक हातात झावळ्या घेऊन ओरडू लागले, होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो. आणि तेव्हा जकर्याने केलेलं भविष्य, हे सियोनकडे आनंदाने गजर कर, कारण तुझा राजा तुझकडे येत आहे. देवाची स्तुती असो. तो राजा आहे, तो राजांचा राजा आहे. हे पण त्याने काय केलेलं त्याच्या या छोट्याशा जीवनामध्ये सिद्ध करून टाकलेलं आहे. आणखी राजा प्रजेची काळजी घेतो, हो ना. तो 5,000 लोकांना भोजन त्यांनी दिलं, पुन्हा 4,000 लोकांना भोजन त्यांनी दिलं. असं वाऱ्यावर सोडलं नाही. राजाचं हे पण एक काम असते की त्याने त्याच्या प्रजेची काय करायची, काळजी घ्यायची. आणि जी प्रजा त्याचं शिक्षण ऐकायला आली होती त्यांची त्याने काळजी घेतली. म्हणजे राजाचं एक काम आहे की त्याच्या प्रजेची काळजी घेणं, आणि ते त्यांनी केलं. सर्वांना जेवण खाऊन तृप्त करून पाठवून दिलं, इतकं की 12 टोपल्या उरल्या. म्हणजे इतकं त्याने विपुल आणि भरपूर असं त्याच्या प्रजेला दिलं. देवाची स्तुती असो. तो राजा आहे आणि काय आहे, तो बाप पण आहे ना. बाप पण आहे, पिता. त्याने आपल्याला प्रार्थना पण शिकवली, हे आमच्या स्वर्गात शिकवले आहे, हे आमच्या स्वर्गातील बाप. तर तो आमचा स्वर्गीय बाप पण आहे. कशावर दिसून येते की तो आमचा बाप आहे, पिता आहे? त्याच्या येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून आलं का की तो बाप आहे, बापासारखं तरी केलेलं आहे का? सांगा बरोबर. हा, एक व्यभिचारी स्त्री होती पहा, आणि तिला दगडमार करायला काय मारत होते लोक. आणि त्याने सांगितलं की ज्याने कोणी पाप केला असेल त्याने दगड मारा. म्हणजे तिथं बाप आपल्या लेकराला जसं वाचवतो, तसं प्रोटेक्शन देतो, नाही का. हा, तसं येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, तिचा जीव तिथे वाचवलेला आहे. तो बाप जसं आपल्या मुलासाठी ढाल म्हणून उभा राहतो आणि तो स्वतः काय करतो, त्याचं संरक्षण करतो, तसं येशू ख्रिस्त तिथे एक ढाल म्हणून उभा राहिला आणि त्याने काय केलं, त्या व्यवस्थेचं संरक्षण केलं. म्हणजे जरी मुलगा चुकला, मुलगी चुकली तरी आईवडील जसं त्या मुलांना क्षमा करतात, पुन्हा आपल्या बदलात घेतात, पुन्हा आपल्या जवळ घेतात, पुन्हा आपल्या कुशीत घेतात आणि पुन्हा त्यांना पुढे हाताला धरून चालवायचा प्रयत्न करतात. तसं हे बाप म्हणून काय केलेलं आहे, त्याने आपला रोल केलेला आहे. उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू ख्रिस्त म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. एक हरवलेलं बेडरूम होतं आणि त्याला शोधायसाठी तो तिथपर्यंत गेला आणि त्याने त्याचं तारण केलं. काय आठवतं का? कोण? शंभरोनी स्त्री आहे ना, याकोबाच्या विहिरीवरती आली. हरवलेलं बेडरूम आहे आणि उत्तम मेंढपाळ काय झाला, तिथे गेला आणि त्याने काय केलं, त्या शंभरोनी स्त्रीचं तारण केलं. तर तो नुसता मनुष्य नाही. नासरीतकर म्हणले मनुष्य आहे, फक्त सुतार आहे.
नो, तो उत्तम मेंढपाळ आहे, तो याजक आहे, तो थोर संदेष्टा आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो राजा आहे, तो आमचा स्वर्गीय बाप आहे आणि तो तारणाराही आहे. आणि त्यांनी सर्व काम करून आपल्याला ते सिद्ध केलेलं आहे. आणि जो कोणी त्याला मनुष्य मानतो त्याच्यामध्ये चिन्ह चमत्कार काय होणार नाही. पृथ्वीवर तर नाहीच, पण स्वर्गीय जीवनामध्ये पण त्याला स्थान नाही. कारण तुम्ही मनुष्य म्हणून त्याला मानलं, मनुष्य म्हणून त्याला स्वीकारलं. त्यांना स्वर्गीय राज्यामध्ये कसं स्थान मिळणार? जर तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, पापांची क्षमा झाली नाही, तर स्वर्गीय राज्यामध्ये जाणार कसं? आणि म्हणून ह्या नासरीकरांची फार मोठी चूक झाली की त्यांनी त्याला फक्त केवळ एक मनुष्य म्हणून स्वीकारलं आणि ते येशू ख्रिस्ताला आवडलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकदा यहोवा विटनेसचे लोक काही माझ्या घरी आले आणि तुम्हाला माहिती आहे यहोवा विटनेसचे लोक येशू ख्रिस्ताला फक्त मनुष्य म्हणून मानतात, देव म्हणून मानत. द ग्रेटेस्ट मॅन एव्हर लिव्ड असं त्यांचं एक पुस्तक पण आहे. फक्त तो मनुष्य आहे असं मानतात. देव म्हणजे एकच ते परमेश्वर यहोवा असं ते मानतात. येशू ख्रिस्ताला जर देव मानत नाही तर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही येशू ख्रिस्ताला काय म्हणून मानता? तुम्ही म्हणलं देवाचा पुत्र आहे. तर त्यांनी मला विचारला प्रश्न की देवाने कधी लग्न केलं? देवाची कुठली बायको आहे तेव्हा हा देवाचा पुत्र झाला. तर मी म्हटलं शारीरिक पुत्र नाही, तो आत्मिक पुत्र आहे. बायको सांगतो पवित्र आत्म्याने झालेला पुत्र आहे, शारीरिक पुत्र नाही, आत्मिक पुत्र आहे तो. ते तुम्हाला समजायला पाहिजे. शारीरिक पुत्र वेगळा आणि आत्मिक पुत्र वेगळा. तो आत्म्याने जन्मलेला आहे म्हणजे आत्मिक पुत्र आहे. मग त्यांनी मला आणखी विचारलं की वलांडण सण पिढ्यानपिढ्या पाळा असं म्हटलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं अर्पण झालंय ते मान्य करायला तयार नाही. तिथं अर्पण संपलं, पण बायबलमध्ये सांगितले की वलांडण सण पिढ्यानपिढ्या पाळा, मग आपण पाळला पाहिजे. मग मी त्यांना म्हटले की बायबलमध्ये असं सांगितले की जो प्रीती करतो तो अख्खं नियमशास्त्र पाळतो, म्हणजे सगळं पाळण्यासारखं आहे. तुम्ही प्रीती करा, एकमेकावर प्रीती करा, म्हणजे तुमचं काय होईल हे संपूर्ण नियमशास्त्र काय होईल पाळण्यासारखं. तर जो येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याच्याच पापांची क्षमा होते. जो येशू ख्रिस्ताला केवळ मनुष्य म्हणून स्वीकारतो त्याच्या पापांची क्षमा होत नाही. सेम गोष्ट रोमन कॅथलिक लोकांची करतो. रोमन कॅथलिक लोक सुद्धा येशू ख्रिस्ताला एक जस्ट बाळ म्हणूनच मानतात आणि ते काय म्हणतात म्हणजे मी ऐकलं त्यांचं भाषण थोडंसं, माँ नहीं तो पुत्र किधर से आया, इसलिए माँ श्रेष्ठ असं ते बोलताना मी ऐकलं. मरिया पण मनुष्य म्हणून जन्मण्यासाठी एक साधन म्हणून मरियाला वापरलेलं आहे परमेश्वराने. मरियाने कुठलाही चमत्कार केला नाही. मरिया कधी सिद्ध झालं नाही की ती देव आहे, देवी शक्ती तिच्यामध्ये आहे. जस्ट एक साधन आहे की मनुष्य म्हणून जन्म घेण्यासाठी मरियाने एक साधन आहे. येशू ख्रिस्त हाच देव आहे. आणि जर येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलं नाही, तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, तर आपल्या जीवनामध्ये ते चमत्कार पण होणार नाही आणि आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये जागा पण करणार नाही. म्हणून आपण हे कोण लोक आले आपल्या घरी, ते येतातच आणि बरोबर तुमच्या घरावर त्रास आहे का, वचन आहे का हे बघूनच येणार, बरोबर बेल मारणार आणि अगदी हसून बोलणार, आम्हाला प्रार्थना करायची आणि आत येऊन हे यहोवा मला तुमचं ब्रेन वॉश करणार, अशी काही वचनं दाखवतील की तुम्ही कॉन्फ्युज होऊन जा. मला पण अशी काही वचनं दाखवली की येशू ख्रिस्त पित्याच्या शिवाय काय करू शकत नाही असं येशू ख्रिस्त म्हणतो. अशी काही वचनं त्यांनी दाखवली. मग येशू ख्रिस्त देव करतात. तर मी म्हटलं बाप्तिस्मा कोणाच्या नावात होतो? परमेश्वराच्या, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात होतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग ते म्हणले ते तर येशू ख्रिस्ताने सांगितलं, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा होतो. यहोवा देवाने सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं यहोवा देवाने हे सांगितले की ज्याचं तुम्ही ऐका, येशू ख्रिस्ताचं तुम्ही ऐका.
हे सांगितलं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा. आणि बाप्तिस्मा तर परमेश्वराच्याच नावात होतो. पिता परमेश्वर आहे, पुत्र परमेश्वर आहे आणि पवित्र आत्मा पण परमेश्वर आहे. तर अशी काही वचनं तुम्हाला सांगतात, तुमचं मन कन्फ्यूज करून टाकतात. तरुण मुलं याला फार बळी पडतात आणि बळी पडलेली पण आहे. त्यात अभ्यास नसतो, काहीतरी वचनं सांगतात, तिकडे काहीतरी चांगलं म्युझिक हे ते डान्स वगैरे असते, वर्षिप जोरात असते आणि लोक तिकडे तरुण लोक जास्त अट्रॅक्ट होतात. तर त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. येशू ख्रिस्त तारणारा देवाचा पुत्र म्हणून स्वीकारल्याशिवाय आपल्या पापांची क्षमा होत नाही. तो केवळ मनुष्य म्हणून जर आपण स्वीकारलं तर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये स्थान आहे. जसं नासरीतकरांचं झालं तसं होईल. म्हणून येशू आमचा देव आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो आमचा तारणारा आहे आणि तो आमचा युगायुगीचा याजक आहे. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैशाश परमेश्वराचे बाप्पा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच काय तो जीवन देव आहे, तुझा तो धान्य पुढे जीवन आहे. तो आमच्यासाठी मनुष्य झालास आणि आमच्यासाठी देवप्पा तुझं पवित्र रक्त देऊन आमच्या पापाची क्षमा करून आमचं कारण केलं. या सर्व गोष्टींवर आम्ही सर्व विश्वास करतो. तुमचा धन्य करणारा प्रभू श्री मग तुम्ही बाबा. ज्या कोणी उत्तरं दिली त्या सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देतो.